सगळ्या गोष्टी आणून ठेवल्या, पाणी नाही आणलं हिने. सावली, गुड मॉर्निंग सर. सावली कुठे? नाही नाही, मला माहिती नाही. म्हणजे इनफॅक्ट माझी ठरलेली ब्लॅक कॉफी आली नाही म्हणून मी पाहायला आलो, पण इथे कुठेच नाही आहे ती. त्या अस्मीसारखं वागणार असतो होता. तुझ्यावरचा विश्वास उडेल ना माझा सावली. तिच्यासारखं वागायला नको जाऊ. निघ निघ सावली, जा निघ सावली. सारंग, काय विचार कसला करतोस? नाही, काही नाही. मी गरम पाणी आणण्यासाठी आलो होतो. कॉफी आणतो मी तुमच्यासाठी. ठीक. देखो ये तो साहब बन गया, देखो देखो मेरा पति साहब बन गया. कसे या तुम्ही धनी? आले ग बाई, माझे धनी आले. या 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 आत या. पण सावकाश बरं. मी काय आहे, तुमच्या ऑफिसात मोठमोठे गालीचे येतो, त्याच्यावर कशी एकदम सावकाश चालायची तुम्हाला सवय असेल. आपल्याकडे हाय आता खड्ड्यांवाली फरशी. घ्या आता गोड समजून. चला चला लवकर चला, पाहू तरी बॅगेत काय काय आणलंय. या या बसा, या लवकर. असं लेकरू इतक्या दिवसात आलं, एवढा वाढलास रे. तिथं फक्त पैसेच देतात का, खायला देत नाही का? अगं कुठे वाळलोय मी, झालोय की टुनटुनी. बरं आहेस ना? काय सक देवा. बास झाल्या की आता मिठ्या बिट्या दमून आलेत ते. येऊन बसू द्या बरं का. नाही तर या 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 या. किती जड आहे. ये पाहू इकडं. ठेवा इथं. बस बस. या. पाणी घे का? सक देवा, अरे स्वप्नात बी वाटलं नव्हतं की तू एवढ्या कमी दिवसात इथपर्यंत येऊन पोचशील. पण विठ्ठलाचीच कृपा, एवढ्या कमी दिवसात एवढी प्रगती केलीस. आम्ही समधी नाही तुझ्या ऑफिसात येणार आहे एक दिवस, तुझा असा रुबाब बघायला. आमच्या डोळ्यांनी तुला त्या मोठ्या खुर्चीत बसलेलं बघायचंय, असं साहेबासारखं. आणि समजे तुला साहेब साहेब हाक मारताना ऐकायचं आहे. हो चला आता, किती कौतुक कराल. नुसतं कौतुकानंच पोट भरायचं आहे का पोराचं? हा, दमला असेल तो. मग काय करायचं? हा, इतक्या दिवसानं माझं पोर आलंय, कुठं ठेवून कुठं न घास झालंय मला. आपल्या साऊचं भाग्यच आहे ते. तिचं लगीन झालं आणि घरावरची समधी एडापिडाच गेली बघा. विठ्ठलाची कृपा आहे आपल्यावरती. पांडुरंगारी वासुदेव. वहिनी, तुला सापडली सावली वहिनी? नाही ना, कुठेच सापडत नाहीये. फोन तरी केला का? मगापासून ट्राय करते पण स्विच ऑफ लागतोय. तू जरा ट्राय कर ना प्लीज. मी बघतो. काय झालं? दादा, काही कळलं? सगळीकडे शोधलं मी तिला. ज्या ज्या ठिकाणी ती दररोज जाते सगळीकडे शोधून आलो, कुठेच नाही. ते सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की आज नाही आली सावली. एक काम करा, CCTV फुटेज चेक करा, बघा तिकडे काय सापडतंय का. ठीक आहे, चल.
नीलला विचारलंस तू? चल. सकाळी सकाळी काय गोंधळ सुरू आहे घरात? आत्ता गोंधळ वाटतोय पण तुझ्यासाठी गुड न्यूज आहे. काय? तुझी पिढा कायमची गेली आहे. You mean सावली? दादा फुटेज दाखव. देवा, मुलीसाठी तिच्या लग्नाचं घर कायमचं असतं. मी तेही सोडून आले. आता माहेरी पण जाऊ शकत नाही. मला माहेरी परत आलेले बघून बाबांना खूप मोठा धक्का बसेल. ते सगळं नाही सहन करू शकणार. सारंग सरांनी भैरवी माईंकडे नोकरी करायची नाही म्हणून सांगितलंय मला. त्यामुळे भैरवी माईंचं दार कायमचं बंद होईल माझ्यासाठी. आता माझा रस्ता तूच मला दाखव. वहिनी प्लीज मला एकटं सोडा. प्लीज जा तुम्ही. इथे बस. बघू जरा. हो दाखव. सारंग, अरे लक्ष कुठे असतं तुझं? जरा काळजी घ्यायला हवी ना. बघू. हे घे. सोड वहिनी, माझ्याच कर्माची फळं आहेत. रुमाल घे. पकड. थांबेल आता रक्त. सारंग, काय झालंय? असं का बोलतोस? बरोबर तर बोलतोय मी वहिनी. हेच डिझर्व करतो मी. ज्या जखमा मी सावलीला दिल्यात ना, त्यासमोर ही जखम काहीच नाही. मला प्लीज सांगशील का काय झालं ते? काल रात्री चिडलो मी तिच्यावर खूप. बोलत नव्हती ना माझ्याशी.
पण मी तिला घर सोडून जा असं नव्हतं म्हटलं. मी एवढंच बोललो होतो की माझ्या आजूबाजूला फिरू नकोस. सारंग, तू तरी असं का बोलायचं? आपल्या माणसाने आपल्या मागे पुढे फिरावं, आपल्याला फुलासारखं जपावं, यासाठी लोक आयुष्यभर वाट बघत असतात. चिट्टी दादा, चिट्टी आहे. काय हो, आज काही विशेष आहे का? काय आहे? नाही म्हणजे पूजा संपतच नाहीये तुमची अजून? सकाळपासून डावाडोळा लावतोय. शुभ संकेत नक्कीच नाही येत, नाही का? सध्या तरी आपल्या आयुष्यात आपल्याला फक्त आपल्या लेकीची काळजी आहे. सकाळपासून फोन करतोय तिला, लागत नाहीये. त्यामुळे अस्थिर मनाला स्थिर करण्यासाठी जपमाळ घेऊन बसलो. काहीतरीच तुमचा नेहमी काहीतरी विपरीतच घडेल असाच विचार करत बसता. सगळं कळतं तुम्हाला, एवढा अभ्यास आहे तुमचा, ज्ञान आहे, तरी काय ना, कारण प्रश्न माझ्या मुलीच्या आयुष्याचा आहे. अख्ख्या जगाची पत्रिका बघतो, भविष्य सांगतो, पण मुलीच्या बाबतीत तसं धाडच होत नाही माझं. अलका अजून तिचं आयुष्य मार्गी लागलेलं नाहीये ग. तिला मी कुठल्या घरात ढकलली या चिंतेने मन सतत अस्वस्थ असतं. नका काही काळजी करू, सगळं ठीक होईल. देवा, बारीक लक्ष ठेवा. मी सावली एकनाथ भागवत कबुलीनामा देते की मी तुम्हा सगळ्यांची मोठी फसवणूक केली. मी तुम्हाला फसून या घरात आले. खूप आधीपासून या घराला उद्ध्वस्त करण्याच्या कटात मी जगन्नाथ सोबत सामील होते. त्यांच्या या योजनेनुसार मी सारंग सरांच्या आयुष्यात आले, इथे सून बनून राहिले. पण हा खोटेपणा माझ्याच्याने आता सहन होत नाही. मी जास्त दिवस हा खेळ खेळू शकत नाही. मी या घरातल्या माणसांसोबत इथे घरात राहण्याच्या लायक नाही. सारंग सर, सॉरी, मी तुमची खूप मोठी गुन्हेगार आहे. शक्य झालं तर मला माफ करा आणि प्लीज मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. ती काल रात्री जेव्हा माझ्या खोलीत आली तेव्हा तिला काहीतरी सांगायचं होतं. काय सांगायचं असेल? काय म्हणजे हेच की मी तुमचा विश्वासघात केलाय. मी जे काही वागले त्याबद्दल मला खूप वाईट वाटतंय, मला लाज वाटतेय. या घरातली माणसं खूप साधी सरळ आहेत. मी त्यांना त्रास दिला याची तिला जाणीव झाली ना. आणि हा, ती बोलत नव्हती ना तुझ्याशी, हेच असणार ना कारण. तिला स्वतःच्या वागण्याची लाज वाटली असेल, लाज. ही माणसं अशीच असतात सारंग. आता काय सांगू मी तुला. नजरेला नजर भिडवून बोलू शकत नाहीत ना, ते लोक असं करतात, पळून जातात. पळपुटी येते एक नंबरची. तू नको वाईट वाटून घेऊस, इट्स ओके. विसरून जा.
सॉरी, पण मला नाही वाटत सावली असं काही करेल. बासा वहिनी, या घरात राहणाऱ्या आपल्या शत्रूला तुम्ही मदत केलीये मी पाहिलंय, पण आता इनफ इज इनफ. मी सुद्धा मानत नाही. हे सावली वरील लिहिलं असेल ते. नको मानू, काही फरक पडत नाही, पण ह्याच्यावर तिची साईन आहे तेवढं बघ. नाही, आणि तुला विश्वास नसेल तर आपण एक्सपर्ट्सना दाखवू, ते करतील शहानिशा. सत्य उशिरा सिद्ध होतं, पण ते जेव्हा बाहेर येतं तेव्हा ते शुद्ध असतं, निर्मळ असतं. हेच म्हणाला होतास ना सारंग? माझ्या खूप परीक्षा घेतल्या गेल्या, शेवटी मी खरी ठरले, आणि आता जे सत्य आहे तेच सगळ्यांसमोर आलंय. आता तरी तुझा माझ्यावर विश्वास बसलाय ना सारंग? मी तुझ्या आयुष्यात आले तेव्हा मी तुझ्यापासून गोष्टी लपवल्या, मला मान्य आहे, मी मान्य केलं ना. काही लपवलं नाही तुमच्यापासून, कारण मला लपवायचं नव्हतंच. मी सुरुवातीपासून खरी होते. सावली जेव्हा ह्या घरात आली तिची परीक्षा घेतलीस तू, पण जेव्हापासून मी या घरात आले तेव्हापासून माझी परीक्षा घेतली, माझ्या प्रेमाची परीक्षा घेतली. मी काहीही बोलले नाही. मी ओरडून ओरडून सांगत होते, पण कोणीही माझी बाजू घेतली नाही. खरड्या जगात माझं कोणीच नाही. माझी तळमळ सुरुवातीपासून खरी होती सर. मला मान्य आहे, पुरावे गोळा करताना माझ्याकडून घाई झाली, फसले, पण याचा अर्थ असा नाही होत की मी नालायक होते. मी खरी होते, मी खरी आहे. अस्मी, अस्मी, झालं ना, जे सिद्ध व्हायचं होतं ते शेवटी झालं सारंग. त्या मुलीच्या रूपाबद्दल मला खरंच काही बोलायचं नाहीये, पण तिचं मन सुंदर नव्हतं. हे पटलं ना तुला? सारंग, एरवी तू त्या मुलीची बाजू घेऊन घरात खूप बोलत असतोस. आता तुझं यावर काय म्हणणं आहे मला ऐकायचंय, बोल. मी सावली एकनाथ भागवत खूप आधीपासून या घराला उद्ध्वस्त करण्याच्या कटात मी जगन्नाथ सोबत सामील होते. त्यांच्या या योजनेनुसार मी सारंग सरांच्या आयुष्यात आले, इथे सून बनून राहिले, पण हा खोटेपणा माझ्याच्याने आता सहन होत नाही. मी या घरातल्या माणसांसोबत इथे घरात राहण्याच्या लायक नाही. परीक्षा बघतोयस ना माझी?